भाऊ पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. त्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले. तर असं म्हणायचं का की खऱ्या अर्थानं जागा वाटप किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे ती दोन भावांकडे चढली जाते किंवा तशी चर्चा सुरू झाली? मी तुम्हाला आधी सांगितलंय आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे. आणि अगदी स्पष्ट सांगायचं, कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई. माघारीचे जोर नाही जाता, बात बहुत दूर तक चली गई. प्रकरण फार पुढे गेले. त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आणि नंतर पाहू हे कसे एकत्र येतात, तुमच्या छाताडावरती पाय रोवून ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे. काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बराच वेळ एकत्र होते. नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले. दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय झाली. चर्चा राजकीय झाली. रावसाहेब, गेल्या 20 वर्षातला इतिहास बघितला आणि 2 महिन्यातला जर घडामोडी बघितल्या, 2 महिन्यात 5 वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत. रेकॉर्ड ब्रेक बैठका 2 भावांमधल्या म्हणता येतील. पण जी कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहे, ऑफिशियल राजकीय काय असतं हे? ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही. काय असतं ऑफिशियल? ऑफिशियल म्हणजे 2 जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं. करू ना, लढवल्या जातील याची घोषणा करू. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका आहेत. हा काही खेळ आहे का? नाही. अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर, पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबईची वेगळी आहे, ठाण्याची वेगळी आहे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे, प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे. कुठे एकाच एक आहे, कुठे पॅनल सिस्टम आहे, कुठे 4चं पॅनल आहे, कुठे अजून काय आहे. या सगळ्यात रिझर्वेशन कुठे आहेत, या सगळ्यावरती आमच्या चर्चा होते. आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात. तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही. स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे, त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.